राम राम मंडळी. विदर्भ ऑथेंटिक या यूट्यूब चॅनलवर मी देवकी आपल्या सर्वांचे अगदी जोरात स्वागत करते बरं का. मी जेवढ्या जोरात तुमचं स्वागत करत आहे ना मंडळी, अगदी तेवढ्याच जोरात तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण काय बनवणार आहोत ते तर तुम्हाला दिसतच आहे. ते म्हणजे काय तर एकदम विदर्भ स्टाईल अशी खात्या पित्या घरची पुरणपोळी. हो मंडळी, आता तुम्ही म्हणाल मी ना खात्या पित्या घरची काऊन म्हटली, तर आमच्या विदर्भात ना काही पतली पतली पुरणाची पोळी बनत नाही. मस्त जाडीजुडी राहते आणि त्याच्यावर कणकीचं लेअर हे फारच कमी राहते बरं का. तर आता मी बनवण्याचा प्रयत्न करते. आता मी तुम्हाला खरं सांगायचं तर मी काही तेवढी पुरणपोळी बनवण्यात एकदम ट्रेन नाही आहे. मला अजूनही माझ्या आईच्या हातासारखी अशी एवढी खास पुरणपोळी बनवता येत नाही, पण चला एक प्रयत्न करून बघतो. ठीक आहे. पुरण मात्र चांगलं शिजलं होतं बरं का आणि एकदम स्वादिष्ट झालं होतं. तर चला करूया आपण विदर्भातील स्पेशल पुरणाची पोळी. बघा मंडळी, त्यासाठी इथं काय केलं होतं, मी डाळ घेतली होती चण्याची. त्याला स्वच्छ धुवून घेतली. स्वच्छ धुतल्यानंतर त्याला मस्त मंद आचेवर किंवा मीडियम फ्लेमवर चांगल्या 5-7 शिट्ट्या काढून घेतल्या. ठीक आहे. चांगल्या शिट्ट्या काढल्या, ती डाळ व्यवस्थित मुरली पाहिजे. जर मुरली नाही तर आपलं पुरण हे काही पुरणासारखं लागणार नाही. पुरण म्हणजे का, ती तोंडात ठेवल्याबरोबर असं तोंडात ठेवताच विरघळलं पाहिजे, असं एकदम पेड्यापेक्षाही चांगलं एवढं टेस्टी झालं पाहिजे बघा. तर त्यासाठी मस्त त्याला मस्त मऊसूद असं शिजू दिलं. त्याच्यानंतर जेवढे आपली पुरणाची डाळ होती ना, तेवढंच आपण त्यामध्ये साखर टाकली. साखर टाकल्यावर त्याला व्यवस्थित मिक्स केलं आणि मग दुसरा पार्ट येते तो का, तो त्याला एकदम चांगल्यानं असं एकदम लो फ्लेमवर चांगलं त्याला पाकास येऊ द्यायचं बरं का. हे खूप गरजेचं राहते, नाही तर पुरण काही पुरणासारखं वाटणार नाही. मग तुम्ही झाले समजून घ्या फेल. समजलं का. मग चांगलं पुरणाला मस्त शिजू द्यायचं, चांगलं पाकास येऊ द्यायचं आणि ते खालून लागलं नाही पाहिजे. त्याच्यासाठी त्याला 2-2, 3-3 मिनिटानं किंवा 5-5 मिनिटानं चांगलं काय म्हणते फिरून घ्यायचं, म्हणजे ते बुडाले लागणार नाही. आणि दुसरी टिप म्हणजे काय, दुसरी नाही पहिलीच टिप वाटते हे की नाही, की पुरणाची पोळी म्हणजे पाकास आणताना भांडं हे नेहमी जाड बुडाचं पाहिजे. त्याच्यानंतर पुरण झाल्यानंतर त्याला मस्त बारीक करून घ्यायचं. बारीक केलं की त्याच्यामध्ये टाकायचं जायफळ आणि विलायची पावडर. जायफळ जरूर टाका, कारण की हे राहते पचाले थोडंसं जड. त्याच्यानंतर मस्त कणिक भिजवायची हे सॉफ्टशी, आणि तुम्हाला जर नाही बनवता येत तर चांगली पारी बनवून त्यामध्ये पुरण भरून व्यवस्थित लाटून घ्या आणि बघा किती छान झाली आहे तयार. आणि आता एक स्टेप सांगतो, माझी आई का करत होती, असा तावा हातात उचलते ना पोळीवरतं आणि पोळी एक नंबर तयार. आता लागली आहे का भूक, घ्या खाऊन आणि बोला विदर्भ ऑथेंटिक.